बाळंतिणी स्पेशल रेसिपी मध्ये आजची रेसिपी आहे टोमॅटोचा सूप. हेल्दी आणि टेस्टी आणि हलका पचण्यास हलका असा टोमॅटोचा सूपची रेसिपी आज आहे. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला मग व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, बाळंतिणी स्पेशल रेसिपी मध्ये आज आपण बनवूया टोमॅटोचा सूप. टोमॅटोचा सूप बनवण्यासाठी एक माणसासाठी बनवणार आहे, म्हणून 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हा पाणी घेतलेला आहे. आता ही टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. ह्यामध्ये मध्ये एक चीर पाडायची आणि आपल्याला हे पातेल्यात घालून घ्यायचे. पाणी चांगला घ्यायचा ॲक्वागार्डचा आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचे आणि मग त्याची साल काढून मिक्सरला वाटून घ्यायचे. आता आपण हे गॅसवर ठेवून शिजवून घेऊया. आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित उकळी काढून आणि मऊसूत करून घ्यायचं टोमॅटो. बघा टोमॅटो मस्त उकळलेला आहे बघा. आता हे थोडंसं गार करून घ्यायचं आणि त्याचं साल काढून ह्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. आता बंद करून ठेवते म्हणजे त्याचं साल वर येणार, मग ते आपल्याला काढून घ्यायचंय. बघा हे टोमॅटो झालेले आहेत. आता ही त्याचं वरून साल काढायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचंय. बघा टोमॅटो मी मिक्सर मध्ये घालून घेतली. आता ही मिक्सरला मी वाटून घेते. बघा हे मिक्सरला मी टोमॅटो वाटून घेतलं. आता आपण ह्याला फोडणी द्यायची. फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते आपण फोडणी घालतानाच पाहूया. टोमॅटो सूपला फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये तूप घालून घ्यायचे. 1 चमचा एवढा घातलेला आहे. तूप गरम झालेलं आहे. त्यावर आलं, लसूण आणि जिरं ठेचून घातलं. भरपूर घालायचंय आलं, जिरं, लसूण. परतून घ्यायचं व्यवस्थित. हा सूप बाळंतिणीच असं नाही, घरचे कोणीही पिऊ शकता. जसं चिकन सूप पण आणि हा पण छान अशा पद्धतीने सूप होतं. आणि शक्यतो सूप हे तुपावरच बनवायचं, तेलावर नाही बनवायचं. पौष्टिक बनवायचं, पौष्टिक सूप असतं हे. 2 कढीपत्त्याची पानं घालून घेतली. तर फोडणीवरच आपल्याला थोडंसं घालायचंय मीठ. चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे, किंवा तुम्ही मीठ टोमॅटो शिजवताना पण घालून घेतलं आणि नंतर पण तो पाणी वापरलं तरी चालेल. आणि फोडणीवरच थोडीशी हळद घालायची. गॅस कमी करायचा आणि घालून घ्यायची, नाहीतर हळद पण करपली जाईल. आणि मिक्स करून घ्यायचे. बघा असं सगळं आलं आणि लसूण जिरं झालं पाहिजे, लालसर थोडस. आता हा सूप घालून घेऊया. काळी मिरी पूड घालून घ्यायची. काळी मिरी पूड ही फोडणीला नाही घालायची, वरूनच घालायची. मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी मस्त झाकण लावून ह्याला उकळी काढून घ्यायची. खळखळून अशी उकळी काढायची. बघा मस्त खळखळून उकळी आलेली आहे. आणि आता हा आपला पौष्टिक असा बाळंतिणी स्पेशल सूप आपला तयार आहे, अगदी सोप्या पद्धतीने. आता ह्यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही, पण अगदी मस्त पौष्टिक आणि छान सूप लागणार हा. आता हा आपण बाउल मध्ये काढून घेऊया. मंडळी बघा मस्त असा टोमॅटो सूप आपला तयार झालेला आहे. अगदी हलका आहार. आणि हा सूप तुम्ही सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान द्यायचा. किंवा टोमॅटो सूप आहे तर तुम्ही जेवणासोबत दिला तरीही चालेल. पण छान असा हा टोमॅटो सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.